व्यक्ती, कुटुंब, समाज, राज्य आणि राष्ट्र याला जर शांतता आणि एकात्मता पाहिजे असेल तर ही गरज आहे. लोक श्रद्धाळू आहेत, भक्तिवान आहे, पण त्यांच्या आणि भक्तीचा आणि श्रद्धेचा असा बाजार मांडू नका. हे चिरकाळ टिकणार नाही. त्यांना सन्मार्गाला लावा. अंधश्रद्धा, जादूटोणा, अरे काय गरज आहे? गरज नाही हो, नाही गरज. का घाबरता? हे घाबरवण्याचं काम चालू आहे. आपलं अध्यात्म कशासाठी? निर्भयतेसाठी अध्यात्म. नमस्कार. नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रुती देशपांडे. मनसोक्त गप्पा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी श्री वासुदेव निवास येथील प्रधान विश्वस्त योगश्री श्री शरद शास्त्री जोशी महाराज यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. महाराज, आपलं खूप खूप स्वागत आहे. आशीर्वाद. धन्यवाद. गुरुतत्व हे विश्वव्यापक आहे आणि आपण जाणतो की गुरुतत्व आणि गुरुउपासना यामध्ये गुरुभक्तीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर ह्या गुरु उपासनेवर आधारित असा श्री वासुदेव निवास आश्रम, प्रसिद्ध असा हा आश्रम पुण्यात आहे आणि ह्या आश्रमाचे प्रधान विश्वस्त श्री जोशी महाराज आपल्यासोबतच आहेत. नमस्कार. वासुदेव निवास आश्रम पुण्याचं हे वैभव आहे आणि पुण्याच्या मानाचा तुरा रोवला गेलेला आहे पुण्याच्या इतिहासात असं आपण म्हणू. पण ह्या वासुदेव निवासाची निर्मिती कोणी केली आणि ती कधी झाली हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. आपण मूलभूत प्रश्न विचारलात. खूप आनंद वाटतोय. श्री वासुदेव निवास ही गुरुदत्त योग आणि महायोग यांचं एकत्रीकरण असणारी हे एक जागतिक स्तरावरचं हे श्रेष्ठ स्थान आहे. आपण अत्यंत आत्मीयतेने हा जो प्रश्न विचारला याचा प्रथमतः आपण आणि आपले जे सहयोगी आहेत या सर्वांना मी स्वामी महाराजांचे आणि महाराजांचे आशीर्वाद देतो. सद्गुरू योगीराज गोळवणी महाराजांनी या वासुदेव निवास या अत्यंत पवित्र स्थानाची ही निर्मिती केली. याचं मूळ कारण असं की त्यांचे परमगुरुद्वय म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ज्यांचा उल्लेख हा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा विश्वशांती मंत्र ज्यांनी संपूर्ण विश्वाला दिला असे स्वामी महाराज हे त्यांचे गुरु. यांच्याकडून योगीराज गोळवणी महाराजांना हा गुरुदत्त योग मिळाला. म्हणजे गुरुदत्त योगाची दीक्षा पवनी येथे मिळाली सन 1909 मध्ये आणि तिथून हे सगळं कार्य सुरू झालं. यानंतर ढाका येथील चक्रवर्ती घराण्याचे एक थोर बंगाली स्वामी ज्यांना लोकनाथ तीर्थ स्वामी असं म्हणतात, ते बंगाली स्वामी योगीराज गोळवणी महाराजांचे हे दुसरे गुरु, ज्यांच्याकडून योगीराज गोळवणी महाराजांना शक्तिपात महायोगाची दीक्षा सन 1922 मध्ये हुशंगाबादमध्ये झाली. आणि याकरता स्वतः सद्गुरू योगीराज गोळवणी महाराजांनी म्हणजे या दोन गुरूंनी योगीराज गोळवणी महाराजांच्या ठिकाणी गंगा आणि यमुना यांचं एकत्रीकरण केलं आणि स्वतः महाराजांनी हे एकत्रीकरण करून त्यांच्या स्मरणार्थ वासुदेव निवासची निर्मिती केली. हा याचा इतिहास आहे. हे वर्ष होतं सन 1965. अत्यंत परमपवित्र ही वास्तू आजही इथे येणारा जो प्रत्येकजण जो आहे त्याचा आत्मिक सुखाचा जो शोध आहे तो पूर्ण होतो. मग तो तरुण असो, लहान असो, उच्च शिक्षित असो, कोणी असो, त्याला तो आनंद मिळतो.
आणि ही निर्मिती महाराजांनी आपल्या 2 गुरूंच्या स्मरणार्थ केली. हे भारताचं वैभव आहे. आणखी तसं सांगायला हे खूप आहे. वस्तुतः मनुष्यजन्म हा प्रत्येकाला मिळाला. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी फार सुंदर रीतीनं सांगितलंय की हे मानवा, तुला हा जन्म दिलेला आहे. या जन्मामध्ये तू उत्तम रीतीनं कार्य कर, म्हणजे हा तुझ्या सगळ्या जीवनाचा प्रवास संपून जातो. मग कुठेतरी हा मनुष्य आत्मिक सुखाचा शोध घेत असतो आणि हा आत्मिक सुखाचा शोध घेण्याकरता त्याची धडपड चाललेली असते. मग त्याला एखादी उपासना पद्धती, एखादी योग पद्धती अशा प्रकारची हवी असते. आणि हे दोन्हीही देण्याचं सामर्थ्य किंवा दोन्ही देण्याचा योग हा वासुदेव निवासमध्ये आहे. म्हणून याचं एक वाक्य, ध्येयवाक्य जे आहे, सत्यम परम धीमहि. स्वामी महाराजांनी अशा रीतीने याचं हे जे नाव आहे सत्यम परम धीमहि, या जगामध्ये एक सत्यतत्व आहे. ते नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त आणि सत्य. या सत्यम परम धीमहि, या सत्याचं आम्ही ध्यान करतो असं श्रीमद भागवतामध्ये असलेलं हे जे वाक्य, हे या संस्थेचं एक ध्येय वाक्य आहे. आणि त्या ध्येयानुसार महाराजांनी आपल्या गुरूंच्या या प्रेमाखातर आणि त्यांना मिळालेल्या या कृपादानामुळं त्यांनी भरपूर कार्य सुरू केलं. वस्तुतः योगीराजांचा हा जो प्रवास आहे, हा सण पुण्यामध्ये फार पूर्वीपासून सुरू झाला. पण आपण वासुदेव निवासपासून हे सगळं पाहूया. आपल्याला हा वासुदेव निवासमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला जे दर्शन होतं त्याला आम्ही पीठस्थ देवता असं म्हणतो. आता या पीठस्थ देवतेमध्ये महाराजांची जी कुलस्वामिनी आई जगदंबा, जी महाराष्ट्राची कुलस्वामिनी, तिथे ती विराजमान आहे. हे पहिल्यांदा आपल्याला मूर्तिरूपामध्ये दिसतं. ते महाराजांनी स्वतःची मूर्ती, स्वतःचं सगळं जे काय आहे हे सगळं त्यांनी अर्पण केलं आणि ट्रस्टला अर्पण करून इदन्न मम या भूमिकेमधून सगळं काही हे जगाला हा आनंद मिळावा म्हणून हे केलेलं आहे. त्यानंतर तिथे आज केव्हाही जरी आलात तर त्या फुलामध्ये झाकलेल्या असतात, त्याला प्रसाद पादुका. मला महाराज तेच तुम्हाला विचारायला आवडेल, प्रसाद पादुकांची कथा काय आहे? शाबास, मला हे फार आवडलं. तुम्ही म्हणजे माझ्या बोलण्यातलाच तुम्ही धागा पकडलात, हे फार चांगलं केलं. आता वस्तुतः संपूर्ण भारतामध्ये हा दत्त संप्रदाय आहे. तसे पंथ, उपपंथ, योग, महायोग अनेक आहेत. परंतु ज्याला दत्त संप्रदाय असं म्हणतात, या संप्रदायाची महाराष्ट्रामध्ये जास्त वेगानं अशा प्रकारची ही स्थानं निर्माण झाली. थोडंसं मागे जाऊया, थोडंसं मागे जाऊ की मुळामध्ये भगवंतानी अवतार धारण केले, ते 10 अवतार असं म्हणतात. यामध्ये 6वा अवतार जो आहे हा भगवान दत्तात्रेयांचा, दत्तप्रभूंचा, बरोबर. इथून सुरुवात झाली. इथून सुरुवात झाल्यानंतर दुसरा जो भगवान दत्तात्रेयांचा अवतार हा श्रीपाद श्रीवल्लभ आहे. ते पीठापूर स्थान आहे. हे सर्व विश्रुत आहे आज. खूप आनंदाचा आणि अभिमानाचा विषय. त्यानंतर दुसरा जो अवतार तो परमहंस परिव्राजकाचार्य नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. म्हणजे आपण काय पाहिलं बरं, भगवान दत्तात्रेय हा पुराणकालीन म्हणजे प्राचीन पहिला अवतार. त्यानंतर दुसरा अवतार हा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचा. त्यानंतर जो आहे तो नरसिंह सरस्वतींचा. आता महाराष्ट्रामध्ये आपणाला विदित आहे एक नरसिंहवाडी, ती कोल्हापूरजवळ आणि सांगलीजवळ आहे. तिथे एक पादुका आहे.
त्या पादुकांना मनोहर पादुका असं म्हणतात. थोडंसं पुढे जाऊ, तो कृष्णेचा प्रवाह जाता जाता पुढे गाणगापुराकडे जाऊया. तिथे निर्गुण पादुका आहे. म्हणजे आता ह्या 2 पादुकांचा उल्लेख मी का केला, तर त्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका, नरसिंह सरस्वतींच्या पादुका, म्हणजेच अर्थात मनोहर पादुका वाडी येथे आणि गाणगापूरमध्ये या निर्गुण पादुका. कालांतराने एक सुंदर अशा प्रकारची ही घटना घडली. देवालाच हे राहत नसतं. हा प्रभू असा शोध घेत असतो की माझं हे 2 आहे, पण मला एक तिसरं पाहिजे. त्या दत्तप्रभूंना त्या साक्षात म्हणजे आज्ञा झाली की असं एखादं सुंदर घराणं हवं, की त्या घराण्यामध्ये एखादी अशी माऊली हवी, की त्या घराण्यामध्ये एक महान महात्मा एक असा जन्माला यावा आणि ही संपूर्णपणानं महायोग आणि गुरुदत्त योगाची परंपरा, तो संकल्प हा ईश्वराचा आहे. म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण हे जे म्हटलेलं आहे. तर घटना अशी घडली की सद्गुरू योगराज गोळवणी महाराजांच्या मातोश्री या वाडीमध्ये असताना एक प्रकारे दत्तप्रभू तिथं साक्षात आले. अर्थात नरसिंह सरस्वती हा अवतारच आहे. आणि त्यांनी त्यांच्या पदरामध्ये त्या पादुका ह्या दिल्या आणि एकदम त्यांनी दचकून बघितलं. बघतात, अरे हे काय, एकदम अदृश्य झाले दत्तप्रभू, दिसेनासे झाले. त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी हाक मारले. योगराज गोळवणी महाराजांचे त्यावेळी त्या ठिकाणी सर्व पिताश्री वगैरे सगळे होते. आणि कालांतरानंतर त्यांनी त्या हृदयाला कवटाळल्या आणि तोच प्रसाद, त्या पादुका आज आपल्यामध्ये विराजमान आहे. आणि त्यांच्याच कृपेने म्हणजे दत्तप्रभूंच्या कृपेने सद्गुरू योगीराज गोळवणी महाराज हे गोळवणी घराण्यामध्ये हे मूळ कौरव नंतर त्यानंतर कुडुद्री आणि तिथून पुढे कोल्हापूर असा प्रकारचा हा प्रवास हा गोळवणी घराण्याचा आहे. आणि तुम्हाला आम्हाला आज हे दर्शन होत आहे ते दत्तप्रभूंची कृपा आहे. दत्त संप्रदायातील प्रमुख पादुकांपैकी प्रसाद पादुका ह्या वासुदेव निवास येथे आहेत. हे आपल्याकडनं खूप उपयुक्त आणि मोठी माहिती आमच्या श्रोत्यांना मिळाली आहे. गोळवणी महाराजांच्या बद्दल आपण आता परिचय करून दिलात आणि सांगितलं. आणि वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे आद्य आहेत, म्हणजे प्रमुख या वासुदेव निवास आश्रमाचे. तर त्यांच्याबद्दलही तुम्ही आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या. फार छान, फार छान. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज असं आपण थोरले महाराज म्हणून योगीराज गोळवणी महाराज असा उल्लेख करायचे. वस्तुतः दत्तप्रभूंचा हा अवतार आहे हे मगाशी आपण पाहिलं. स्वामी महाराज यांचा जन्म श्री क्षेत्र माणगाव येथे झाला. माणगाव ते गरुडेश्वर असा स्वामी महाराजांचा प्रवास आहे. एका अत्यंत गरीब घराण्यामध्ये स्वामी महाराज हे जन्माला आले. तिथे एक नदी आहे आणि तिचं नाव निर्मला आहे. निर्मला ते नर्मदा असा हा एक मोठा प्रवास आपल्या या दत्त संप्रदायामध्ये ओळखला जातो. स्वामी महाराजांचं संपूर्ण जे चरित्र आहे हे मानवतेची गाथा आहे. आपण कल्पना करू शकत नाही. हे भव्य दिव्य आणि परमपवित्र असं चरित्र आहे. संपूर्ण त्यांचं वाङ्मय पाहिलं, आता वाङ्मयाकडे आपण नंतर जाऊ, तेव्हा या विश्वामध्ये भगवान वेदव्यासांनी जे भारतीय जे ज्ञान
म्हणजे वेदापासून उपनिषदापासून पुराणापर्यंत निर्माण केलं, तसं व्यासस्वरूप अवतार हा स्वामी महाराजांचा आहे आजच्या काळामधला. आणखीन एक संदर्भ म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष घडलेला आहे. जगद्गुरु शंकराचार्य ज्याने अद्वैत धर्माची पताका संपूर्ण भारतामध्ये ही प्रस्थापित केली. अद्वैत, द्वैत नाही अद्वैत, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या हे मूळ सूत्र आहे. हे मुळामध्ये केरळ प्रांतात कालटी येथे जन्माला आले आणि तिथून त्यांनी वयाच्या 32व्या वर्षामध्ये, म्हणजे 32 वर्षाचा त्यांचा कालावधी, पण तिथून त्यांनी जो प्रवास सुरू केला तो संपूर्ण भारतामध्ये केला. आता हे भगवान व्यास आणि जगद्गुरु शंकराचार्यांच्या नंतर भारताला एकसंघ करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी. यामध्ये संपूर्ण भारताला त्यांनी एकत्रीकरण केलं आणि एक सिद्धांत प्रस्थापित केला की हे राष्ट्रधर्म ज्याला म्हणतात, या राष्ट्रधर्माचा पुरस्कार स्वामी महाराजांनी 3 वेळा अनवाणी प्रवास केला आहे. हे जगामधलं आश्चर्य आहे. 3 वेळा पायी भ्रमण केलेलं आहे असे स्वामी महाराज आहेत. जे आजही शक्य नाही. आज आपल्याला एखाद्या वेळी वाहनामधून सुद्धा भारताचा प्रवास होऊ शकत नाही. कदाचित आपला झाला असेल तर मला माहित नाही बरं का, म्हणजे तसा मी काही त्याच्यामध्ये म्हणू शकत. पण हा कसा झाला, का झाला, हा जरा थोडासा आपण विषय बाजूला ठेवू. पण स्वामी महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र हे मानवतेची ही गाथा आहे. अद्वैत हा जो आहे तो सिद्धांत म्हणजे भारत राष्ट्र एक आहे. भेदाभेद अमंगळ, भेद विसरा, राष्ट्राकरता एक व्हा, धर्माकरता एक व्हा, ही हाक स्वामी महाराजांनी पहिल्यांदा दोघांचं म्हणजे व्यासांचं आणि जगद्गुरु शंकराचार्यांचं कार्य पुढे नेलेलं आहे. पायी भ्रमण करत असताना एक जरा थोडासा मी मुद्दाम थोडं, मला परवानगी असली तर स्पष्टीकरण करेन. आहे ना? आहे. तर स्वामी महाराजांनी प्रवास सुरू केला. अर्थात त्यांनी माणगाव हे सोडलं, कालावधी आपण सोडून देऊ. कालांतरानंतर त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली. संन्यास म्हणजे मानवी जीवनामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. संन्यास घेतला आणि पूर्वी वासुदेव म्हणजे असा उल्लेख करू नये, पण टेंबे या घराण्याचे पुढे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज असा संन्यासानंतर त्यांचा उल्लेख केला जातो. आता संन्यासाने एका ठिकाणी राहायचं नाही आहे, ते ब्रीद आहे. कौपीनवंतः खरु भाग्यवंतः, भगवी वस्त्र धारण करणारा हा भाग्यवान आहे. पण एक मला अगदी, अर्थात आमच्यासमोर आमचे योगराज गोळवणी महाराज, ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर आणि योगतपस्वी काका महाराज हे जे काही सांगायचे आणि त्यांच्या चरित्रामधून एक 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 प्रसंग उलगडत असताना की स्वामी महाराजांनी अत्यंत कठोर व्रत धारण केलं. ते आज कदापिही कुणालाही शक्य होणार नाही. झालं तर चांगलं आहे, पण हे एक सहज एकच प्रसंग सांगतो की भिक्षा मागायची असते, अग्नीला स्पर्श नाही आणि वाहत्या पाण्याच्या जवळ थांबायचं, कुठेही साचलेल्या पाण्याचा वापर करायचा नाही. हे मुळामध्ये आहे. आणि स्वामी महाराजांनी आपल्याजवळ एक कौपीन म्हणजे भगवी वस्त्र आणि थोडी वस्त्र आणि एक छोटीशी दौत आणि एक पेन घेऊन संपूर्ण भारतात प्रवास केला. आज आपल्याकडे एखादी आपण किट घेतो, बॅग घेतो, असं काही केलं नाही बरं, तरी अवघड जातं आपल्याला. हे फार. आता तुम्ही अगदी
म्हणजे सर्वांच्या मनातलं बोललात. तुमचं अभिनंदन. आता पुढे जाऊया. ज्या ज्या वेळी प्रवास करायचे, अर्थात माणगाव सोडलं, सावंतवाडीला आले, सावंतवाडीहून फिरत 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 सगळीकडे भ्रमण केलं. मग सगळीकडे फिरता फिरता एक प्रसंग असे आहेत. पण स्वामी महाराजांनी दत्तप्रभूंच्या आज्ञेशिवाय सीमा नव्हे एक पाऊल सुद्धा कुठं टाकलं नाहीये. वा. नाही. एकदा एक प्रसंग झाला. एक ठिकाणी मुक्काम होता. सकाळी पटकन दंड घेतला, निघाले. दरड कोसळली. मला न विचारता चाललात कुठे? क्षमा करा देवा, परत आले आणि परवानगी घेतली की आता हे पुढं जायचं आहे. ठीक आहे, जा. इतकं एकरूप देवाशी असलेले हे महान अशा प्रकारचे महात्मा. आणि आज आपल्या भारताचं हे एक वैभव आहे. हे भारताचा वैभव आहे. आणखीन एक दुसरा प्रसंग सांगतो. म्हणजे ही तशी बोलायला लागल्यानंतर यांच्या चरित्रावरती खूप म्हणजे दिवस लागतील. पण ज्या ज्या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, भगवंतानी सांगून ठेवलंय. भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जो माझ्यावरती प्रेम करतो ना, त्याच्यावरती मी प्रेम करतो. आणि त्याचे जे मनोरथ आहेत ते पूर्ण करण्याचं मी काम करत असतो. असं एकरूप झालेले स्वामी महाराज देवाशी अभेद्य अद्वैत असणारे. ज्या क्षेत्रामध्ये जायचे त्या त्या ठिकाणी देवता त्यांना भेटायला यायचे. हे आश्चर्य. तिथे प्रवाहित होणारी, मग ती गंगा असो, यमुना असो, कृष्णा असो, ती स्वामी महाराजांना त्या ठिकाणी स्वतःचं रूप दाखवायची. म्हणायची, अहो माझ्यावरती एखादं काहीतरी लिहा, आपण सरस्वती पुत्र आहात. ह्या त्या देवतेनं नव्हे, त्या त्या म्हणजे नद्या स्थूल स्वरूपामध्ये ती देवता आहे. म्हणून नर्मदेनं स्तुती केली. नर्मदेची स्तुती तिच्या आग्रहाखातर स्वामी महाराजांनी रचली. मग कृष्णामाई म्हणजे त्यांचा आत्मा वाडी. मग कृष्णामाई असं म्हणते की म्हणाले, अहो तुम्ही सगळ्या देवतांची स्तुती करता आणि तुम्ही तर माझ्या सान्निध्यात राहणारे, मग माझी का नाही स्तुती करत? म्हणून कृष्णा लहरी नावाचं काम, हे काव्य 52 श्लोकांचं स्वामी महाराजांनी रचलेलं आहे. त्यामध्ये खूप सुंदर आहे ते. सदय हृदयंते नरहरे. हे त्या प्रत्येक श्लोकाच्या खाली एक शेवटची ओळ आहे. सदय हृदयंते. हे कृष्णामाई, तू अत्यंत दयाळू आहेस आणि तुझं हृदय जे आहे ना ते दयापूर्ण आहे. सदय हृदयंते नरहरी. हे नरहरी म्हणजे कोण? नरसिंह सरस्वती. त्या देवाचं हृदय असणारी ही तू आहेस. असं म्हणून 52 श्लोकांचं, जसं त्या जगन्नाथ पंडितांनी 52 श्लोकांचं गंगा असतो, गंगा लहरी, तसं स्वामी महाराजांनी गंगा कृष्णा लहरी हे स्तोत्र रचलं. त्या देवता यायचा हो, हे सामान्य नाही आहे. म्हणून हा संदर्भ कुठे जातो? भगवंताच्या वाणीमध्ये जातो. जो माझ्यासारखा आहे त्याच्यावरती मी प्रेम करतो आणि त्याचे सगळे लाड पुरवण्याचं काम या ठिकाणी करतो. म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र संतांची. तुम्ही संतश्रेष्ठ माऊलींचं चरित्र वाचा, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं चरित्र वाचा आणि यांचं चरित्र वाचलं तर हाच आपल्याला मूळ धागा आपल्याला पाहायला मिळतो. आणि आणखीन एक काम स्वामी महाराजांनी, हे तिथे ते वाङ्मय आपल्याजवळ असलेले जे काही काळी सही आहे, तो टाक असतो, त्यांनी ते लिहायचं, गुंडाळी करायचं आणि सावंतवाडीला किंवा अन्य ठिकाणी त्या लोकांच्याकडे ते पाठवून द्यायचं. असं एक 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 सगळं वाङ्मय हे होऊ लागलं. काही स्तोत्र झाली आणि मला असं वाटतं की कोणत्या ग्रंथांची निर्मिती झाली त्याची यादी खूप मोठी आहे.
खूप मोठी. मला आता मध्ये थोडंसं तुम्हाला थांबवावं असं वाटतं. तुम्ही ग्रंथसंपदेबद्दल बोललात स्वामी महाराजांच्या. तर आपल्या वासुदेव निवास आश्रमाच्या तर्फे तुम्ही त्यांचे हस्तलिखित म्हणा किंवा जे वाङ्मय आहे, जसंच्या तसं पुनर्मुद्रित केलंय, तर त्याबद्दलही थोडंसं आपल्यापेक्षा. फार छान प्रश्न केला. हा तर वासुदेव निवासचा आत्मा आहे. अगदीच आत्मा आहे. आत्मा आहे. आत्मा आहे, खरंय. स्वामी महाराजांचं वाङ्मय म्हणजे स्वामींचं, म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य प्रणीत किंवा जगद्गुरु सारखं वाङ्मय आणि भगवान वेद व्यासांच्या सारखं हे वाङ्मय 5500 पृष्ठांचं तब्बल हे वाङ्मय आहे. आणि हे वाङ्मय योगीराज गवळणी महाराजांनी आणि ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वरांनी हे सगळे कागद एकत्र करायचे, हे लिहून काढायचे. स्वामींचं अक्षर लागणं कठीण, पण यामध्ये द्विसहस्री नावाचा हा ग्रंथ आहे. 2000 श्लोकांचं गुरुचरित्राचं या ग्रंथाचं सार सांगतो. हा ग्रंथ आहे. यामध्ये स्वामी महाराज असं म्हणतात, म्हणजे जे आजही त्याचं महत्त्व, त्याचं पावित्र्य, त्याची प्युरिटी आणि त्याचं सामर्थ्य यत्र क्वापि स्थापित. हा तो श्लोक नाही पूर्ण सांगत, पण स्वामी महाराज ठामपणानं सांगतात की अहो हा ग्रंथ तुम्ही घरामध्ये ठेवा. हा ग्रंथराज आहे. त्यामध्ये घरामध्ये ठेवल्यानंतर घरामध्ये असलेली ही पॉझिटिव्हिटीची निर्मिती होते आणि चैतन्य तत्व तुम्हाला मिळतं. इतकं हमी ही या द्विसहस्री या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. तो सुंदर ग्रंथ आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो, आहे तुम्हाला वेळ? या मनसोक्त गप्पाच करायच्या आपल्या. या ग्रंथावरती बडोदामधील एक विद्वान, विदर्भामधील एक विद्वान आणि अन्य ठिकाणच्या एक विद्वानाने विद्यावाचस्पती PhD मिळवलेली आहे. अरे वा. म्हणजे असा हा ग्रंथ आहे. आणखीन काय सांगेल? हा पहिला ग्रंथ. जसं महाराज पुढे निघाले त्या ठिकाणी जायचे. मग गंगेच्या काठी गेले. मग ब्रह्मावर्त हे स्वामी महाराजांचं अत्यंत गंगेच्या ठिकाणचं हे ठिकाण स्थान आहे. स्वामी महाराजांनी अनेक चातुर्मास केले. त्याची संख्या अगणित आहे. चातुर्मास म्हणजे 2 महिने मुक्काम. तो गुरुपौर्णिमेला सुरू होतो. तिथे राहायचं, सीमा ओलांडायची नाही. ब्रह्मावर्ताला एक घटना घडली. आता आपण दुसऱ्या ग्रंथाकडे जाऊया. तसं मधल्या काळामध्ये अनेक ग्रंथांची स्तोत्रांची निर्मिती झाली, पण प्लेगची साथ पडली. मला नेहमी आपल्या कोरोनाच्या काळातली आठवण होते. आणि हे कोरोनाच्या काळामध्ये मी मुद्दामून दत्तस्तव स्तोत्रावरती मी मुद्दामून बोलतोय. असो, तर महाराज गंगेच्या ठिकाणी चातुर्मासाच्या निमित्ताने गेले. तेव्हा दत्तप्रभूंच्या आज्ञाधारी कुणाला? महाराजांना. काय हो म्हणाले, आता दैनंदिनी स्वामी महाराजांची त्या गावामधली फार वेगळी होती. स्वामी महाराजांचं संपूर्ण जे आहे हे फक्त 1.5 तास त्यांची निद्रा असे. खरंच अद्भुत आहे. हा शब्द तुमच्याकडनं स्वामी महाराजांनी बोलाविता ते स्वामी कृपा. 1.5 तास निद्रा, तीही अगदी थोडा वेळ. माझ्या माहितीप्रमाणे कुठेतरी संदर्भ आहे म्हणून. पण सततं कीर्तयन्तो माम, जे चैतन्याचे पूजक असणारे स्वामी महाराज, तर आमचं तर म्हणणं आहे की सदैव साधनेमध्ये, सदैव उन्मनी मम असे असणारे, उन्मनी अवस्थेमध्ये असणारे स्वामी महाराज, त्या ब्रह्मावर्तामध्ये त्यांचे एकूण 4 चातुर्मास झाले. पण पहाटेच्या वेळी काय हो, आज काही हे नाही आहे, पाठ नाही आहे. आता इथे पाठ नाही या शब्दाचा देवाचा जे आज्ञा आहे ना, काय व्हायचं, जिथे जाल तिथे स्वामी महाराजांच्या बरोबर अनेक लोक यायचे. महाराज दर्शनाकरता आलो, आमची समस्या आहे, बसा म्हणायचे. नंतर काही
विद्वान वेद शिकण्याकरता किंवा एखादा ग्रंथ वाचण्याकरता यायचे, त्यांचा तो पाठ घ्यायचा आहे. दत्ताप्रभूंनी सांगितलं आता काही नाहीये ना, कारण प्लेग हा जो आहे, हा प्लेग अतिशय त्या काळामध्ये भयंकर विखारी होता. गावाच्या गावं उठायची, गावातले लोक निघून जायचे आणि बाहेर जाऊन राहायचे. आता काय परिस्थिती असेल आपण कल्पना करूया. कोरोना काळात आपण अनुभवलीच आहे. आपण घरामध्ये होतो त्यापेक्षा पण भयंकर. तिथे गावात कोणी नाही. ब्रह्मावर्तामध्ये गंगामाई हो. आणि स्वामी महाराज आणि दत्तप्रभू. आज काही नाहीये. मग देवा काय करू? आता घ्या गुरुचरित्राचं संस्कृतात रूपांतर करा ना. म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो ना, आता उद्योग नाही, सुट्टीच्या दिवशी काहीतरी करा, पण नाही हो, हे फार वेगळं घडलं. पण देवा का हो माझी परीक्षा पाहता? मी कुठे गुरुचरित्र मराठी, मी इथे उत्तर प्रदेशमध्ये आलो आहो, इथे मी कसं लिहू? थांबा. पण एक अघटित घटना घटी असे असं म्हणतात, पटी असे एकदम त्यांच्या लक्षात आलं. मग तिथे एक गृहस्थ राहत होते. हळूहळू हळूहळू हळू त्या ब्रह्मावर्तामधून माणसं घर सोडून निघून गेली. काही नाही, पण एक गृहस्थ होते, ते महाराष्ट्रातले मिळाले. महाराजांनी नमस्कार केला. देवाची आज्ञा आहे, तुमच्याकडे गुरुचरित्र आहे ना? आहे ना म्हणाले. हे घ्या. 51 अध्यायांचं मराठी गुरुचरित्र मिळालं. स्वामी महाराजांनी आपल्या मस्तकाला लावलं. देवा हे तूच आमच्याकडनं करून घेतस. आले तिथे आजही तिथे एक स्थान निर्माण केलं. एक छोटीशी कुटी होती, छोटीशी अगदी. महाराज असा वेगळ्या रीतीनं कुठे जिथे मिळेल तिथे, अहो गरुडेश्वरला त्यांनी ते एक झोपडी बांधली होती, तिथं राहत होते. दगडावरती झोपायचे ते. मग लिहायला सुरुवात केली आणि ज्याला समश्लोकी गुरुचरित्र म्हणतात, मूळ गुरुचरित्रामध्ये म्हणजे जो मराठी घरोघर वाचलं जातं मराठी गुरुचरित्र, तर नामधारक आणि असं जे सांगितलं गेलेलं जे गुरुचरित्र आहे, ते गुरुचरित्र त्यांनी संस्कृतमध्ये 5,700 श्लोकांच्या मध्ये त्यांनी त्याचं भाषांतर केलं आणि समश्लोकी गुरुचरित्राची निर्मिती झाली. आता निर्मितीचा भाग सोडू, पण केवढी दत्तप्रभूंनी कृपा केली की त्या काळामध्ये रोज हे लिखाण करायचे. रोज लिखाण करत असताना प्लेगमुळे माणसं अगदी एखादे ह्याच्या झटक्यासारशी निघून जायची या जगामधून. पण स्वामी महाराज हे संपूर्ण संरक्षित होते. त्या चैतन्य तत्वाशी ते निगडीत झालेलं असं तिथे काय येणार, कोण येणार आहे त्यांना त्रास देणार? कुणाची ताकद सुद्धा नाही आहे. आणि सगळं कार्य झालं. दत्तप्रभूंनी स्वामींच्याकडनं हे सगळं लिहून घेतलं आणि लिहून घेतल्यानंतर देवाला सांगितलं, देवा सगळी सेवा झाली बरं आमच्याकडनं, ठीक आहे. किती झाले श्लोक बघा म्हणाले. मूळ गुरुचरित्र 7,000चं आहे. हे बरोबर आहे. कुणी सांगितलं? दत्तप्रभूंनी. हे बरोबर आहे, तुम्ही आता थांबा, झालं म्हणाले. म्हणून आजही हा ग्रंथ हा अत्यंत पवित्र मानला जातो. आरंभाला ऐशी कळवळ्याची जाती जी म्हणतात, या ठिकाणी स्वामी महाराजांनी एक फार वेगळा उल्लेख केलेला आहे. मराठी भाषा ही कुणाला समजत नाही, न तू सर्वज्ञ. पण काय बघा, मुद्दाम मराठी भाषा असा उल्लेख करतो. पण स्वामी महाराज पुढे म्हणतात की संस्कृत भाषा ही विश्वभाषा आहे, भारत भाषा आहे. म्हणून मूळ गुरुचरित्राचं इथे मी संस्कृतमध्ये हे समश्लोकी गुरुचरित्र करून दत्तप्रभूंचं वाङ्मय विश्वाला उपलब्ध करण्याचं हे दत्तप्रभूंच्या साक्षीनं मी देतो आहे. अद्भुतच. आता विश्वात आणखीन एक गंमत सांगतो. भगवान वेदव्यासाने
18 पुराणं रचली. हो. पण आपल्याला माहिती आहे एक 19वं पुराण आहे, ते दत्तपुराण आहे. दत्तपुराण हे स्वामींचं आहे. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. अगदी माहिती आहे. म्हणजे आम्ही म्हणतो की भगवान वेदव्यासांचाच हा अवतार, पण सीमा ओलांडली नाही स्वामी अगदी महाराज. अगदी. व्यासांनी 18, माझं पहिलं नाही, हे 19वं आहे. 19वं आहे. केवढा या व्यासांच्या विषयी आणि जगद्गुरु शंकराचार्यांच्या विषयी. आणि जाता जाता एक विषय आता इथे जरा पूर्ण करतो. अशा रीतीने संपूर्ण भारतभर तुम्ही ते ग्रंथ काढा. कुठे हावनूरला, कुठे क्षिप्रा नदीच्या ठिकाणी, कुठे कर्नाटकामध्ये, कुठे तामिळनाडूमध्ये, कुठे गुजरातमध्ये, त्या प्रांतामध्ये त्या ग्रंथांची निर्मिती करून हा संपूर्ण भारत एकसंघ करण्याचं काम हे त्या काळामध्ये पायी भ्रमण करणाऱ्या अशा स्वामी महाराजांनी केलेलं आहे. भारत हा एकसंघ आहे. आणि खरंच आहे महाराज, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणतात, शाबास. पण कलियुगातले व्यास म्हणजे श्री स्वामी महाराज असंच आपल्याला म्हणायला अगदी हवं. अगदी खरं आहे. अगदी तुम्ही छान कारण बोलला. काही म्हणजे कुठलंही क्षेत्र व्यासांनी सोडलं नाही असं म्हणतात की ज्याला त्यांनी टच केलं नाही. आणि स्वामी महाराज हे कलियुगी व्यासच तर आहेत. शाबास. त्याहून अधिक अशी उपमा आपण आता काय देऊ त्यांना. अगदी आणि स्वामी महाराजांबद्दल एवढं बोलतोय आपण, मध्ये मी तुम्हाला थांबवलं, प्रेक्षकांना असं वाटत असेल की कधी संपून आहे, कारण एवढी सुंदर माहिती आणि गहन आणि आजपर्यंत माहिती नसलेली माहिती तुम्ही आम्हाला देता नाही नाही, असं काही नाही. प्रेक्षकांना. पण मी असं ऐकलंय, म्हणजे उल्लेख बरेचदा येतो ज्या ज्या ठिकाणी ते थांबायचे चातुर्मासाला, तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे गरुडेश्वर हे ठिकाण त्यांना आवडत होतं असं मी कुठेतरी वाचलंय. म्हणजे तुम्ही त्याबद्दल सांगा की हे बरोबर आहे का आणि का आवडायचं, आणि तिथे त्यांची समाधी त्यांनी घेतली आहे असंही मी वाचलंय. म्हणजे तुम्ही मला करेक्ट करू एक शकता. असं वचन आहे, रेवा तीरे तपः कुर्यात्. हा, रेवा तीरे तपः तपः कुर्यात्. नर्मदेनं दर्शन दिलं स्वामींना. हम्म. त्याचा भाग फार वेगळा आहे. म्हणून नर्मदा स्तोत्र किंवा त्यांनी ते केलं, ते केवळ नर्मदेच्या पोटी. कारण रेवा तीरे तपः कुर्यात्. कुर्यात्. रेवा हा जो किनारा जो आहे, हम्म. हे सगळी तपोभूमी आहे. ऋषी मुनी जे म्हणून ज्यांनी वेद निर्मिती केली, हम्म. वेद म्हणजे परमेश्वराचे निश्वास, अशा वेदांची निर्मिती त्या काठावरती झालेली आहे. म्हणून ते स्थान स्वामींनी निवडला, गरुडेश्वर. हा. तिथे गरुडेश्वर हे नंतर पुढे मी सांगेन हो. ते स्थानाचं. पण मुळामध्ये नर्मदेचं सान्निध्य हे त्यांना रोज लाभायचं. आणि त्याकरता ते नर्मदेच्या प्रेमाखातर, आग्रहाखातर आले. गंगामाईला वास्तव्य झाल्यानंतर त्यांना जरा थोडासा त्रास झाला, ते कथा ती आहे. तेव्हा गंगामाईला ते म्हणतात, गंगामाई मला असा त्रास होत आहे. गंगामाईने सांगितलं, बघा जा म्हणाले नर्मदेकडे. आणि ते चालत आले. नर्मदा माई दर्शन देते. आणि दर्शन दिल्यानंतर स्वामी महाराज म्हणतात, आई मला इथं का आणलं, मला त्रास होतोय. अहो तुम्ही अनेक स्तोत्र रचा, माझ्यावरती रचा ना, सगळे तुमचा दाह कमी होईल. त्या रचनेसाठी बोलवल्या गेलं. रचनेसाठी. काय अद्भुत. म्हणजे हे असं हे जे नातं आहे ना, आई आणि मुलाचं असल्यासारखं. गंगा मैया म्हणा किंवा नर्मदा मैया. नर्मदा म्हणून आणखीन एक दुसरा संदर्भ, ज्यावेळेस जगद्गुरु शंकराचार्य, जरा थोडस मागे घेऊ, हे संदर्भ फार महत्वाचे. हो अगदी. आणि हे कुठेही मिळणार, कुठे मिळणार नाहीत आणि माहितीच नाही आजच्या पिढीला याबद्दल. जगद्गुरु शंकराचार्य कालटी म्हणजे केरळ प्रांत, हो, तिथून निघाले. त्यानंतर तामिळनाडू म्हणजे आजचा, त्यानंतर पुढे आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेशात कर्नाटक, कर्नाटकातून महाराष्ट्र, महाराष्ट्रातून पुढे ते मध्य प्रदेश इथे आले. असा हा जगद्गुरु शंकराचार्यांचा पायी प्रवास करीत, म्हणजे संन्यास दीक्षा घेतली निघाले. गुरूंच्या शोधार्थ निघाले. आणि गुरूंच्या शोधार्थ निघत असताना
त्यांना त्यांचंही कार्य स्वामींचं सारखं आहे. त्यांना आज्ञा झाली, इथे आहेत म्हणाले. हम्म, नर्मदेच्या किनाऱ्यावरती आजही एक गुफा आहे हम्म, आणि ही जगद्गुरु शंकराचार्यांच्या गुरूंची गुफा आहे. हम्म, गुहेजवळ आले. हम्म, आज गुफा आपल्याला नर्मदा परिक्रमा करणारे किती तिथे जातात हा भाग वेगळा आहे. हम्म, त्यांनी हाक मारली, छोटंसं असं मुख आहे, हाक मारली. हाक मारल्यानंतर अजून आवाज आला, कोण? हम्म, नाव सांगितलं, ठीक आहे, हम्म, मनासारखं होईल. आणि तिथे गुरूंचा शोध संपला. कुणाचा? शंकराचार्यांचा. आणि हाही संदर्भ स्वामी महाराजांच्या जीवनामध्ये आहे, जिथे ती संपूर्ण भूमी हम्म, जी वेद ऋषींनी, मुनींनी, शंकराचार्यांनी पवित्र केलेले आहे, अशा भूमीवरती स्वामी महाराजांनी खूप प्रेम केलं. म्हणून नर्मदेचा असा संदर्भ आहे. नक्कीच. आणि आपलं पॉडकास्ट जे ऐकत आहेत ते नक्की त्या ठिकाणाला जाऊन भेट देतील जिथे शंकराचार्यांच्या गुरूंची त्यांची प्रथम भेट झाली, नर्मदा किनारी. नक्कीच प्रेक्षकांनाही ते ठिकाण बघायला आवडेल. आणि तुमच्या सांगण्यातनं ही माहिती मिळाली की तिथे ते ठिकाण आहे जिथे शंकराचार्यांना, जे जगद्गुरू आपण ज्यांना म्हणतो, त्यांना गुरुप्राप्ती झाली. गुरुप्राप्त. ते केवढं पवित्र त्यांचा ठिकाण. गुरूंचा शोध तिथे पूर्ण झाला. आता इथे स्वामी महाराजांच्या अर्थात म्हणजे प्रत्यक्ष शंकराचार्यांचाच आहे. हा, आणि तिथे त्यांची गुरूंची भेट झाल्यानंतर पुढे स्वामी म्हणजे शंकराचार्यांनी पुढे त्यांचं संपूर्ण भारतभर भ्रमण करून पूर्व म्हणजे भारताची पूर्व दिशा, हम्म, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा असं समन्वय करण्याचं आणि ती पीठं स्थापन करून अद्वैत धर्माची पताका विश्वविजयी ही त्या स्थापन केली. आणि तेच कार्य स्वामींचं आहे, तेच कार्य, महान कार्य. असं महान कार्य. काय आहे? भारत हा एकसंघ आहे. भारत हा एकसंघ आहे. आणखीन एक थोडासा संदर्भ दिला तर चालेल का? हो, आहे का वेळ अगदी तुम्हाला? चालेल, नाहीतर तुम्ही चालेल. म्हणाल की किती बोलताय तुम्ही, असं नको. नाही व्हायला. नाही, खूप प्रेक्षकांना, सुंदर, खूप त्यांचा- खजानाच उलगडला गेलेला आहे या गप्पांमार्फत त्याचं आपल्याला. कारण तुम्ही अगदी. आपलीच कृपा. इतकं सुंदर तुम्ही ज्ञान देताय, कधीही ऐकलेलं नाही. आणि नक्कीच प्रेक्षकांना हा अद्भुत खजिना लाभणार आहे आपल्या गप्पांमधनं, याची खात्री आहे. जवळजवळ 700-800 वर्षापूर्वी भारत हा वेगवेगळ्या पंथांनी विच्छिन्न म्हणणार नाही, वेगवेगळा होता. हम्म, गाणपत्य हम्म, म्हणजे गणेशाचे भक्त, भक्त शाक्त देवीचे, देवीचे, वैष्णव विष्णू, विष्णूचे, शैव शिवाचे, आणि सूर्य म्हणजे या 5 संप्रदायांचे, पंथांचे वेगवेगळे इकडे तिकडे म्हणजे एकसंघ नव्हतं. एकसंघ. तेव्हा या सर्वांना एकत्र करण्याचं काम जगद्गुरूंनी केलं. शंकराचार्यांनी. आणि त्यांनी सांगितले की अरे गावामध्ये भेटायचे. हम्म, हे अद्वैत घेतल्यानंतर ते म्हणायचे नाही, आम्ही गणपती आहोत, हम्म, आम्ही वैष्णव आहोत, आम्ही शैव आहोत, बसा इथे, बसा इथे, बसा, आपण एक होऊ. म्हणजे हिंदू भारत, हो, विखुरलेला होता. हा विखुरलेला होता. धर्मच. वेगवेगळ्या पंथ, उपपंथ आणि मार्ग यामध्ये असा विखरलेला आहे. हम्म, अहो हे सोपं नाही, हो, अगदी. हे सोपं नाही. हे सगळं एकसंघ केलं. हम्म, आणि त्यांना सांगितलं की अरे आपण एक झालो तर इथून पुढे हम्म, जे भारताला एकसंघत्व जे आहे हे प्राप्त होणार आहे. याकरता तुम्ही आम्ही मी म्हणत नाही, पण भेद विसरा. बरोबर. भेदाभेद अमंगळ हम्म, संतांचं म्हणणं आहे. कशाला भेद करता? सगळे पंथ एकत्र केले. हम्म, तुम्ही म्हणाल याचं काही प्रतीक आहे का, असा प्रश्न केला. येऊ शकतो. हा. आहे. हम्म, आज प्रत्येकाच्या घरामध्ये हम्म, पंचायतनाची पूजा हम्म, एका वाटीमध्ये, हम्म, म्हणजे सूर्य, हम्म, गणपतीचा लाल गणपती. छोटासा, हम्म, त्यानंतर देवी, हम्म, विष्णू आणि शिव शिव. असे आणले. आणि महादेवाचे पंचायतन पिंडी. पूजा हम्म, ही दृढ केली. आणि त्यांनी सांगितलं, म्हणाले नका हम्म, नका रे वाद बाबांनो, करू नका. भारत हे अखंड. राष्ट्र अखंड आहे.
म्हणजे पंथ उपपंथ एकत्र करण्याचं कार्य करणारा महात्मा आणि त्याही पलीकडे जाऊन हा विषय मी पूर्ण करतो, कारण इथे स्वामी महाराजांचं निगडीत असणारं एक महान कार्य आहे. त्याही पलीकडे स्वामी गेले. तुम्ही म्हणाल कसं? हो हो अगदी. त्याही पलीकडे म्हणजे कसं? हा पंचायतन पूजा ही प्रत्येकाच्या घरामध्ये आज आहे. आहे. जो जो म्हणून सनातन जो आहे, जो आस्तिक आहे, त्याच्या घरात 5 देवता आहेत. मग वैष्णव जरी असला ना तर पंचायत शैवाची पूजा तिथे करतो. बरोबर आहे? बरोबर आज आहे. आहे. आता स्वामींनी काय केलं? हे सगळं एक केलं आणि त्यांची आवडती लाडकी देवता दत्तप्रभू एकमुखी दत्तात्रेय, एकमुखी दत्त. एकम एव अद्वितीय, हे एक व्हा, त्याही पलीकडे नको 5, आपण एक हे हो. हे मला महाराज जाणून घ्यायला आवडेल. आता तुम्ही एकमुखी दत्तात्रयांचा उल्लेख केला. बरोबर. आपण पाहतो फोटोमध्ये वगैरे बरोबर. त्रिमुखी दत्तात्रय, 3 मुखांचे म्हणतात. हे शाबास. एकमुखी दत्तात्रय जो आहे, आता नारायण गावला आहे, आपण इथे पाहतो त्यांचं मंदिर फारसं क्वचितच बघायला मिळतं एकमुखी दत्ताचं. पण ही संकल्पना की दत्त एकमुखी आहे ही स्वामी महाराजांनीच आणली आहे. अगदी बरोबर ना? खूप अगदी असा म्हणजे ज्याला असा स्वामींच्या हृदयातला तुम्ही प्रश्न केलाय. अत्रे हे हा अत्रि ऋषी आणि अनसूया अनुसूया यांच्या पोटी जन्म झाला. दत्तात्रयांचा. हा दत्तपुराणामध्ये आणि भागवतामध्ये आहे. पुढे सगळ्या ग्रंथामधून हा अत्रे हे आत्मप्रदानेन यो मुक्तो भगवान नृणात. दत्तप्रभू हे अत्रि ऋषीला प्रसन्न झाले, कारण त्यांची धर्मपत्नी अनसूया. अरे वा. असूया नाहीच आहे. अनुसूयेचा अर्थ हा मला माहितीच असूया नव्हता. असूया नाही. एवढा सुंदर. द्वेष कसा लागला? खरंच. असं एकरूप असणारे अत्रि, त्या अत्रि यांच्या ठिकाणी दत्तप्रभू उभे राहिले. आणि दत्तप्रभू उभे राहिल्यानंतर तिथे स्वामी म्हणजे दत्तप्रभू म्हणतात की म्हणाले दत्तः मया सकल आत्मा. वा. अत्रि ऋषी, मी माझा सगळा आत्माच तुम्हाला देऊन टाकला, म्हणून दत्तात्रेय दत्तात्रेय असं नाव झालं. दत्त मी दिला, हा देऊन टाकलं. स्वतःजवळ काही ठेवलं नाही देवाने. कदाचित जे अवतार आहेत, आपण कोणी भागवतामध्ये संदर्भ आहे, 24 आहेत, 21 आहेत, 10 आहेत, पण ती देवता काहीतरी आपल्याजवळ ठेवते. पण दत्तप्रभू अवतार असा आहे की ज्यांनी सर्वस्व अर्पण. दत्त हा मया सकल आत्मा, असे अत्रि आणि अत्रि दत्तात्रेय. दत्त हे स्वामी महाराजांच्या या दत्त महात्म्य या ग्रंथामध्ये याचा संदर्भ सापडतो. आणि हे मी का सांगितलं, मी आत्मा देऊन टाकला, माझ्याजवळ काही ठेवलेलं नाही. मग आपण एकमुखी दत्ताकडे येऊ. आता 3 मुख आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आता ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 मुखे, 6 ते काय 6 आहे ना, 6 हात तया माझा दंडवत. कदाचित चुकत असेल ते दुरुस्त करून घ्या. 3 शिरे, 6 हात तया माझा दंडवत. आता मध्यभागी जे आहे हे विष्णू आहेत आणि एका बाजूला शंकर आहेत आणि एका बाजूला ब्रह्मा आहेत. इथे काय झालं, याचा उल्लेख तुम्हाला स्वामी महाराजांच्या सत्यदत्त असो किंवा दत्त महात्म्य असो प्रत्येक ग्रंथामध्ये मिळतो. मधला हा विष्णू आहे, सर्वव्यापी असणारा विष्णू, अशी विष्णूची व्याख्या. जगदनियंता. एक अवतार जो आहे त्याने चंद्राचा अवतार घेतला आणि ते निघून गेले. आणि शंकर हे दुर्वास झाले आणि ते निघून गेले. बरोबर आहे ना? असे
हे दोन म्हणजे ब्रह्मा आणि शंकर हे त्यांनी ते अवतार घेतले आणि निघून गेले, राहिले एकच विष्णू. आणि म्हणून एकमुखी दत्तात्रेय अशी ही स्थापना स्वामी महाराजांनी केली. आजही वासुदेव निवासच्या देवघरामध्ये एकमुखी दत्त असा आपल्याला ती मूर्ती पाहायला मिळते. कदाचित तुम्ही जर सावंतवाडीला जाल, तिथे एकमुखी दत्तात्रेय तिथे मूर्ती आहे. तुम्ही आंबेजवळ गेला जा, आंबेजोगाईला, आंबेजवळ का नाही, तिथे एकमुखी दत्तात्रेय सुंदर मूर्ती आहे, ती फार सुंदर आहे. तर एकम एव अद्वितीयम, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य समन्वित असणारं जे परमतत्व ते एकच आहे. एकम एव अद्वितीयम. जसं अलीकडच्या काळामध्ये संत म्हणतात, काय म्हणतात, सबका मालिक एक है. म्हणून केवढी तुमची आमची काळजी. एवढा मोठा देवघरामधल्या अनेक देवतांना कधी आम्ही त्याची पूजा करू असा प्रश्न आहे का? कदाचित तुमचा नसावा असं वाटतं. बऱ्याच जणांचा असेल, बऱ्याच जणांचा असू शकतो. पण केवढी कळवळ्याची जाती. खूप. नका रे बाबांनो, एकच माना, एकच देवता घ्या. हे औदार्य हे जे संतांच्या जवळ असतं ते फार वेगळं आहे. कारण ते अगदी महाराज तुम्ही म्हणालात तसं, म्हणजे गुरूंचं हृदय मातृरूपी असतं. अगदी तुम्ही जे स्वामी महाराजांचं वर्णन केलं त्यातून तेच वाटतं की अगदी मुलांसारखी काळजी, अगदी अगदी फक्त भक्तांची काळजी मुलाबाळांसारखी महाराज घेतात आणि ते आजही घेतात. आता एकमुखी दत्तात्रय कसा असू शकेल? हे तर चित्रकलेचे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये ज्याने एक डिग्री घेतली असे योगीराज गोळाणी महाराज सन 1918 गोष्ट सांगतोय. 18 त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट मधनं ती चित्रकलेची विद्या म्हणजे पदवी धारण केली आणि विश्वाचं चित्र रेखाटलं. अद्भुत. आणि अशा गोळवणी महाराजांनी एकमुखी दत्तात्रेयाचं सुंदर चित्र रेखाटलंय, ते आज आमच्याकडे आहे. तर स्वामी महाराजांच्या वाङ्मयाबद्दल तुम्ही जे सांगितलं, त्यांचं जे समग्र वाङ्मय होतं ते पहिल्यांदा एकत्रित करून छापील स्वरूपात ती पहिली प्रत कधी आली? शाबास, तुम्ही फार चांगला प्रश्न केलात. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं समग्र वाङ्मय हे आहे. एकंदरीत 12 खंडात्मक 5500 पृष्ठांचं वाङ्मय आहे. आणि हे वाङ्मय सन 1954 मध्ये ही पहिली आवृत्ती योगीराज गोळवणी महाराज आणि ब्रह्मश्री दत्त महाराजांनी हे प्रकाशित केली. म्हणून याला महाराज म्हणजे गोळवणी महाराज हे स्वामी महाराजांचं वाङ्मय रूप आहे. वाङ्मय रूप आहे. जसं भागवत जे आहे व्यासांचं रूप, तसंच समग्र ग्रंथ संपदा वाङ्मय हे साक्षात वासुदेवानंद सरस्वती महाराज. पुढे जे सांगणार होतो तेच तुम्ही सांगितलं. म्हणजे मला आता बोलायचं काहीच राहिलं नाही बरं का. तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरे व्यास म्हणतात आणि आमचे महाराज म्हणतात स्वामींचे वाङ्मय म्हणजे वाङ्मय स्वरूप आहे. आणि आता हा विषय पूर्ण करू. हे संपूर्ण वाङ्मय म्हणजे श्री गुरु दत्त योग. अगदी. आणि हा योग स्वामी महाराजांनी या ग्रंथरूपानं, मग त्याच्यामध्ये बोधरहस्य योगरहस्य सगळं काही आहे. हे सगळं ओतप्रोत भरलेलं आहे. अनेक जण अनेक ग्रंथावरती यांनी विद्यावाचस्पती म्हणजे PhD ग्रंथ. थोडंसं याच्या पुढे जाऊन सांगतो की आम्ही गेल्या 5 वर्षापासून स्वामी महाराजांच्या वरती एक संशोधनात्मक विभाग स्थापन केला आहे. प्रकल्प आहे. हे 15 वर्षाचं काम आहे.
तुम्ही म्हणाल नेमकं काय आहे, तर होशियारपूर या ठिकाणी एक संकल्पना मांडली गेली की जे ग्रंथ आहेत याची एक सूची तयार करा. तसं आज भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये महाभारतावरती शब्दसूचीचं काम आहे. डेक्कन कॉलेजमध्ये आहे, वैदिक संशोधन मंडळामध्ये आहे. सुदैवानं ही महाराजांच्याच, स्वामी महाराजांच्याच आशीर्वादानं ही संकल्पना आम्ही म्हणजे राबवतोय. आणि यामध्ये वासुदेव निवास ही शीर्षस्थ संस्था आणि भांडारकर इन्स्टिट्यूटचे सगळे तज्ज्ञ, वैदिक संशोधन मंडळ, त्यानंतर पुणे विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे त्या त्या क्षेत्रामधले तज्ज्ञ हे सगळे एकत्र येऊन कार्य करतायत. याला आता 5 वर्ष झालेले आहेत. आता फक्त 2 ग्रंथ शब्दसूची. आणि तुम्ही असं विचाराल की हे काय गरज आहे, याचं कारण असं की मुळामध्ये हे ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. आता एखाद्याला नवख्या माणसाला MA झालेला मनुष्य आहे, मग तो कुठल्याही आर्ट्समध्ये असेल, कॉमर्समधला असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, त्याला या ग्रंथावरती एखाद्याला जर विद्या वाचस्पती करायची ना, तर ह्या शब्द त्या ग्रंथाची शब्दसूची घ्या आणि तुम्ही विद्या वाचस्पती व्हा, असा महाराजांचा आदेश आहे. आणि त्या संकल्पनेमधून हा संशोधनात्मक विभाग स्थापन केला. श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज जे आहेत त्यांचाही उल्लेख नाही केला तर आपल्याला थोडंसं अधुरं असंच वाटेल. श्री गुरुदत्त योग आणि महायोग आणि शक्तिपात योग. आता हा गुरुदत्त योगाचा विषय आपण पूर्ण केला. आता मुळामध्ये एक चिरंतन सुख असं प्रत्येक मानवाला, जात धर्म पंथ भेद काहीही नाही, स्त्री पुरुष नाही, खास नाही, केले नाही, याला हवं असतं. मग हे आत्मसुख कुठं मिळेल, तर याकरता शक्तिपात कुंडलिनी महायोग ज्याला म्हणतात. शक्तिपात महायोग हे एक विज्ञान आहे. आणि गुरूंच्या ठिकाणी असणारं हे जे चैतन्य तत्व आहे, गुरुतत्व हे ईश्वरी तत्व आहे, चैतन्य. आणि म्हणून जो मनुष्य आहे त्या मनुष्याला आत्मसुख मिळवायचं असेल तर गुरूंच्या कृपाकूर्म दृष्टीनं तुमच्यामध्ये असणारी जी शक्ती आहे ती शक्तीचं जागरण होणं, याला महायोग असं म्हणतात. हा शक्तिपात योग आहे. आता शक्तिपाताची व्याख्या आपण नंतर पाहूया. म्हणजे आत्मसुख माझ्याजवळ आहे, हे मला हवं आहे, तुझं आहे तुझं पाशी, पण हे मला हवं आहे. पण गुरूंच्या शिवाय, म्हणून देहधारी गुरु हा शक्तिपात योगाचा हा गाभा आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला अनुभव मिळणार नाही. म्हणून अनुभूतीचा हा विषय म्हणजे शक्तिपात योग आणि महायोग. एक छोटासा संदर्भ देतो माऊलींचा. याला पंथराज म्हणतात. या महायोगाला पंथराज आहे. आणि आमच्या त्रैमासिक मुखपत्राचं नाव पंथराज आहे. राजानाम म्हणजे सर्व पंथामध्ये श्रेष्ठ पंथराज. गमत पुढे पहा. आता गुरु शिष्य परंपरा ही अनादी कालापासून चालू आहे. प्रभू रामचंद्रांना वसिष्ठांनी जी दीक्षा दिली ती शक्तिपाताची दीक्षा, बरोबर आहे. आणि भगवान गोपाळ कृष्णांना बरेच जण म्हणतात की त्यांचे गुरु कोण, पण उपमन्यू हे शक्तिपाताचे गुरु आहेत. उपमन्यू हे अगदी आम्हाला नवीनच कळलं. आणि हा उल्लेख एक योगेंद्र विज्ञानी नावाचे एक महात्मा या परंपरेमध्ये होते, त्यांनी हे केलाय. म्हणजे आता कदाचित एक क्षणभर मनामध्ये असा विचार येऊ शकतो की प्रभू रामचंद्राला आणि भगवान गोपाल कृष्णाला हो
हो. आणि तिथून ही शक्तिपाताची गंगा हे आजपर्यंत चालत आलेली आहे. त्यामध्ये निवृत्तीनाथ इथपर्यंत येऊ, तसे मध्ये संदर्भ खूप आहेत. हम्म. आणि निवृत्तीनाथांचे शिष्य कोण? ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर भाऊ. आणि इथे विषय पूर्ण करतो हम्म. की त्यांचं प्रेम फार वेगळं बरं. गुरु शिष्याचं प्रेम गुरु असावे असे आणि शिष्य असावे असे हे फार वेगळं आहे, फार वेगळं आहे, कल्पना करू शकत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. जो ग्रंथ आज घराघरामध्ये आहे, अशा ज्ञानेश्वरीची निर्मिती झाल्यानंतर आपल्या गुरूंच्या जवळ तो ग्रंथ ठेवला. आणि ज्ञानोबा म्हणतात की म्हणाले हे सगळं तुमचं आहे, पण गुरु काय म्हणतात की म्हणाले मान्य आहे, हम्म. पण तुमचं काय? हम्म. तुम्ही म्हणाले भावार्थ ज्ञानेश्वरी लिहिली, हम्म. गीतेवरती भावार्थ आहे. आणि गलबला झाला हो माऊलीला. आणि नंतर त्याने जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ म्हणजे अमृतानुभव. आता हा शब्द पकडतो, हम्म. ज्याला आजच्या काळामध्ये रिझल्ट ओरिएंटेड अनुभव पाहिजे, हम्म. अनुभूती पाहिजे. अनुभूती शिवाय बोलणे, नाही. हे समर्थाने त्या बाबतीत शब्द वापरले ते मी नाही वापरत. हम्म. अनुभूती पाहिजे. आणि अनुभूती देणारा जो मार्ग आहे तो शक्तिपात योग आहे. शक्तिपात. शक्तिपाताची मानवी जीवनाला फार गरज आहे. आता हा विषय कदाचित अज्ञात जरी असला, आत्मसुख हम्म. इथे विषय पूर्ण करतो. आत्मसुख पाहिजे, हम्म. शांतता पाहिजे, समाधान पाहिजे. ते कुठे मिळेल? गुरूंच्या जवळ जा, हम्म. त्यांना विनंती करा, आमच्यावर कृपा करा. आता इथे मगाशी निवृत्तीराय आणि ज्ञानेश्वरांचा जो संवाद झाला हम्म. तो अमृतानुभवामध्येच ओवी सांगतो. आणि हा शक्तिपात योगाचा विषय, वस्तुतः हा विषय एवढा खूप संपला गहन नाही, आहे. नंतर आपण मध्ये मध्ये घेऊया. घेऊया. तिथे अमृतानुभवामध्ये ओवी आहे. हम्म. अगाश्री निवृत्तीराया हाता तरी सुखवेरे तुया. हम्म. ज्ञानोबा असं म्हणतात, निवृत्तीराया तुम्ही माझ्या मस्तकावरती हात ठेवलात आणि मला सुख दिलं. सुखविले तुया तेची निवांतचे मी या भोगावी की ते ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत. वा. अहो गुरुराया, तुम्ही मला या जगातला कोटीच्या कोटी उड्डाणं आता चालली आहेत, अगदी. पण येथे माऊली एका शब्दात सांगतात की मी जगामधला श्रीमंत झालो. हम्म. कशाचा? अनुभवाची श्रीमंती मला मिळाली. म्हणून आत्मसुख जे मला तुम्ही दिलंय त्याची तोडच नाही, तोडच नाही. म्हणून अगाश्री निवृत्तीराया हाता तरी सुखवेरे तुया तेच निवांतचे मी या भोगावे की ते ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत. अगदी. विषय पूर्ण झाला. अनुभव रूपी अमृताचा जो तुम्ही मला ती जी श्रीमंती दिली ते आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचं आहे. आपण लौकिकामध्ये आहे, व्यावहारिक स्तरावरती आहे, कोटीच्या कोटी उड्डाणं चाललेली आहेत. हे त्याचा विषय हा आमचा नाही आहे, पण मनामधला प्रश्न आहे. अहो काय आहे, अनुभूती आणि अनुभव पाहिजे का नाही? आणि शांतता, सुख, आत्मसुख प्रदान करणारा असा प्रकारचा हा शक्तिपात महायोग आहे. त्यालाच कुंडलिनी योग म्हणतात. अगदीच. म्हणजे शक्तिपाताची इतकी समग्र आणि साधी सोपी व्याख्या तुम्ही करून सांगितली, प्रेक्षकांना उलगडला. आणि हा विषय तुम्ही म्हणाला तर समुद्रापेक्षाही गहन आहे आणि यावर नक्की श्रोत्यांशी पुढे संवाद आपण साधूच. पण सध्या तुम्ही एवढं सुंदर आमच्या प्रेक्षकांना सांगितलंय, मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. तुम्ही भक्ती मार्गामध्ये एवढं तुम्ही आता ज्ञान आपल्या भक्तांना, तुमच्याकडनं श्रोते सुद्धा अगदी मंत्रमुग्ध होतात तुमच्या नामसंकीर्तनातनं असतो, निरूपण प्रवचनातनं. ह्या मार्गाशी तुम्ही कसे जोडले गेलात? म्हणजे तुमचं बालपण, म्हणजे तुमच्या घराण्यात आधी परंपरा होती भक्ती मार्गाची, तुम्हाला कधी आवड निर्माण झाली आणि ह्या क्षेत्रात आलात, हे नक्कीच आम्हाला जाणायला आवडेल. खरं तर सांगू का,
गुरूंचा गौरव करावा, आपलं काही बोलू नये. त्यामुळे आपल्या ओघवतेमध्ये मी हे सांगेन, पण हे महात्मे तुमच्याकडेही बघतात आणि माझ्याकडे बघतात. ते म्हणतील तुमची प्रौढी मिरवायला लागलात का? पण आमच्या घराण्यावरती योगीराज गोडवणे महाराजांचे, स्वामी महाराजांचे, लोकनाथ तीर्थांचे एकत्रित अशा प्रकारची ही कृपा होती. म्हणजे आमच्या गोडवणे महाराजांनी माझ्या आजीला पहिली शक्तिपाताची दीक्षा दिली. त्यांचं नाव गोपिकाबाई. लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचा चातुर्मास 2 महिन्याचा आमच्या घरी, म्हणजे मी पुण्याचा नाही, बार्शी येथे आमचं घर आहे, त्या वाड्यामध्ये हे कृपा झाली. आणि हळूहळू पुढे नंतर आमचे वडील, आमची आई, अशा रीतीनं करीत करीत पुढे स्वामी महाराज सुद्धा ह्या माणगावरून निघून त्यांचे एक बालमित्र साधले नावाचे होते, तेही तिथे आले. भगवंताची ही नगरी, आणि इथे सगळं आमचं बालपण, कर्मभूमी सगळी गेली. आणि हा वारसा आम्हाला मिळाला. महाराजांचं नेहमी वास्तव्य, म्हणजे एक सांगारा विषय पूर्ण करतो, असा विषय पूर्ण करतो म्हणून फार लांबायला लागले. मला थांबवण्याचं काम तुम्ही करा. नाही, हा चालतच राहावा असं आमच्या प्रेक्षकांनाही वाटेल, पण तरी जाणून घ्यायचं. योगीराज गोडवणे महाराजांनी सन 18 साली जे स्कूल ऑफ आर्ट्स मधनं आपला डिग्री घेतली. त्यावेळी केसरीमध्ये जाहिरात आली होती, एक चित्रकलेची एक जागा रिक्त आहे, शाळा क्रमांक 1 बार्शी येथे. आणि ती जाहिरात पाहिली कोल्हापूरला केसरीमध्ये. लगेच त्यांनी अर्ज केला आणि महाराज हे बार्शीला आले, तिथे तत्कालीन असणारे वैद्य मास्तर, आणि तिथे त्यांनी आपला कर्मयोग सुरू केला. सन 1918 ते 28 एवढ्या कालावधीमध्ये महाराज आणि आमचे आजोबा प्रल्हाद शास्त्री आणि आजी यांचं हे होतं. माझा त्यानंतर वडिलांचा जन्म, त्यानंतर मग मी. आता आमची जन्मतारीख विचारू नका, म्हणजे बरं झालं. म्हणजे गेल्या 3 पिढ्या ही जी कृपाकूर्म दृष्टी या तिघांची राहिली, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये वाढत राहिलो. माझं अध्ययन हे तिथेच झालं, संस्कृतमध्ये झालं, आणि बालपणापासून आवड. संतांची भूमी, अनेक महात्मे आमच्या घरी आले. ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वरांनी पूर्ण प्रेम केलं, योग तपस्वी नारायण काकांनी केलं, आणि असा हा माझ्या जीवनाचा प्रवास सगळा सुरू झाला. कालांतरानं महाराज ज्यावेळी आमच्याकडे यायचे त्यावेळेस अक्षरशः म्हणजे साधू संत येती घरात होची दिवाळी दसरा असं असायचं. प्रचंड गर्दी असायची, आणि त्यांची सेवा करण्याचं आम्हाला जे भाग्य मिळालं, त्यामुळे आम्ही इथे आलो. नाही तर तसं इथे येणं फार अवघड आहे हा प्रवास. परंतु ही यांची कृपा. पुण्याचं विद्येचं माहेरघर, आणि अशा ठिकाणी योग तपस्वी काका महाराजांनी माझी ही निवड तुळजापूर क्षेत्रामध्ये आणि गाणगापूर क्षेत्रामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही आता इतकं सगळं सोडा आणि पुण्यामध्ये या. असा हा वासुदेव निवासी निगडीत असणारा सगळा भाग आहे. आणि हे सगळं पुढे माझ्याकडून कार्य तेच करून घेत आहेत. नंतर याचा आपण मागे जाऊ, म्हणजे या ग्रंथसंपदेची 2य आवृत्ती स्वामी महाराजांच्या समाधी शताब्दीच्या वेळी आमच्याकडून भारताचे महान संगणक तज्ञ विजयजी भटकर आणि गोविंदगिरी स्वामी महाराज यांच्या शुभ हस्ते पुणे विद्यापीठामध्ये या ग्रंथाची 2य आवृत्ती प्रसिद्ध झाली. पुणे विद्यापीठानं एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. ते एक तो माईलस्टोन आहे वासुदेव निवासचा. त्याचा विषय असा होता की भारतीय तत्वज्ञान आणि
साहित्यशास्त्र यामध्ये स्वामी महाराजांचं वाङ्मय आणि तत्वज्ञान अशा विषयावरती पुणे विद्यापीठानं एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्यावेळी या चर्चासत्रामध्ये संपूर्ण भारतामधील वेगवेगळ्या विद्यापीठामधील सगळे महान तज्ज्ञ येऊन त्यांनी पेपर रीडिंग ज्याला म्हणतात, हा एक विषय वेगळा आहे, तो तिथं अभूतपूर्व सन 14 झाला. हे कार्य महाराजांनी आमच्याकडून करून घेतलं. असा सगळा भाग आहे. पहिला खंड हा जो आहे तो गुळवणी महाराज आणि दत्त महाराजांनी स्वामी महाराजांच्या जयंती शताब्दीला आणि स्वामी महाराजांच्या समाधी शताब्दीला हे झालं. असा सगळा भाग आहे. म्हणून आज मी माझं भाग्य समजतो आपण आलात की सध्या हे आम्ही गुरु गौरव हे शताब्दी उत्सवाचं हे 4थं वर्ष आहे. 5 वर्षात्मक आमचा हा संकल्प आहे. हे कार्य करायचं आहे आम्हाला. आणि म्हणून आम्ही हे दोनही गुरु, परमगुरु आणि असे आम्हाला ह्या 2 स्वामींच्यामुळे गुरु जगाला मिळाले. म्हणून गुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवाचं हे 4थं वर्ष आहे. आमचं 21 सालचं वर्ष वाया गेलं. म्हणजे 20, 21, 22, 23, 24 आणि 25 म्हणून आम्ही 26 पर्यंत पुढे जातोय. कारण तुम्ही म्हणलात ना हा विषय, हे आम्हाला महाराज थांबूच देत नाहीत. काहीतरी निमित्तानं आमचं कार्य पुढे नेत आहेत. असा सगळा भाग आहे. असं म्हणजे काय म्हणतात ना, आपुली आपण स्तुती करी तो, म्हणून तर आम्ही माझी स्तुती थांबवतो आणि यांची क्षमा मागतो. मला तुम्ही बोलावं लागलात महाराज, या माऊलीमुळे मी बोललो बरं का, रागवू नका. नाही, खरंच मला आता असं वाटतं ना, ती एक उक्तीच आहे ना, जयांगी मोठेपण तया मी पण आवडे ना, असं म्हटल्यासारखं तुमच्याकडे बघून वाटतं. कारण आम्हालाही म्हणजे प्रेक्षकांनाही तितकी जिज्ञासा आहे की महाराजांचं चरित्र, तुमचं चरित्र ऐकावं. एवढं मोठं महान कार्य तुम्ही करत आहात आणि साक्षात गुळवणी महाराजांनीच तुम्हाला निवडलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही म्हणालात तसं दत्तभक्ती जी आहे जन्मजन्माच्या पुण्याईनी लाभते. आणि हे पाहून तुमच्याकडे खरंच त्या उक्तीचं सार्थक वाटतं. आणि हा जो विषय आहे प्रेक्षकांना, तो मला खात्री आहे इतका आवडेल. आणि ह्यातले काही गहन विषय आहेत, जसं शक्तिपाताबद्दल आपण बोललो, कुंडलिनी जागृती, हे नक्कीच श्रोत्यांना आवडलं तर त्यांनी कमेंट्समध्ये नक्की आम्हाला कळवावं. महाराजांसोबत पुन्हा एकदा संवाद साधून त्याच्यामध्ये अगदी समग्र आणि डीप असं नॉलेज आपण प्रेक्षकांना देऊच शकतो. शिक्षण क्षेत्राची पण तुम्हाला बरीच मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे. तुम्ही बरंच म्हणजे त्याबद्दल एक थोडंसं सांगता आलं तर. गुरु कृपा ही केवलम. ते आहेच. आम्ही आमच्या दैनंदिन म्हणजे तसं भागवताची परंपरा, शैक्षणिक क्षेत्र, हे सगळं आपण बाजूला ठेवूया. आमच्याकडे म्हणजे आश्रमामध्ये आपण गुरु कोणत्या ग्रंथाचं वाचन करतो? गुरुगीता. गुरुगीता. हे गुरुगीता वाचतो. चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम नादबिंदू कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः. त्याच्या पुढे आपण काय पामर. यामध्ये नित्य नूतन असणारं जे सनातन तत्व आहे ते गुरुतत्व आहे. नित्यबोधम चिदानंदम ही गुरुगीता वाचावी. आमच्यामध्ये हे एक भाग आहे. गुरुचरित्र आहे, वेदांचं अध्ययन आहे, थोडंफार, फार नाही, भागवताचं अध्ययन झालं. आमच्या आजोबापासून हे आहे, म्हणजे पणजोबापासून. आणि आमचे आजोबा हे काशीला शिकायला होते सन 1905 साली. आजोबा गेले त्याच्यानंतर मी आजोबांना कधी बघितलं नाही, पण प्रचंड विद्वान असे त्यांची ख्याती होती. नुकताच आम्ही एक ग्रंथ हा उसाष्टकम हा प्रसिद्ध केला आहे. असो, एवढंच मी इथे सांगतो. वासुदेव निवासाचं कार्य खूप महान कार्य आहे.
म्हणजे जसं भक्त शिरोमणी होतात, वासुदेव निवासामध्ये बरेच भक्त आणि मोठे थोर गुरुवर्य यांचं सानिध्य वासुदेव निवासला लाभलंय. आणि इथे आल्यानंतर इथली जी प्रचंड पवित्रता आहे, इथल्या वातावरणामधलं जी स्पंदनं आहेत गुरुभक्तीची, ती जाणवतातच. आणि पुण्यातला प्रत्येक जण इथे येऊन तो अनुभव घेऊन गेलेलाच असणार आहे. आणि ज्यांनी कधी इथे येऊन दर्शन घेतलं नाही, इथे व्हिजिट केली नाही, त्या प्रेक्षकांना माझा आग्रह आहे, वासुदेव निवासमध्ये एकदा यावं आणि ही आध्यात्मिक जागृत जी गुरुशक्ती आहे त्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या आणि तुम्हाला खूप शांती आणि समाधान लाभेल. महाराज, खूप सुंदर अशी माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना देत आहात. मला हे विचारायचं आहे, वासुदेव निवासचं जसं आध्यात्मिक कार्य आहे तसं काही सामाजिक कार्य सुद्धा चाललेलं आहे, तर ते थोडक्यात माहिती आपल्या प्रेक्षकांना. तसं खूप आहे, ते एका ह्याच्यामध्ये संपणारं नाही आहे. परंतु आत्ता जे तुम्ही बोलला त्याचा एक धागा पकडून तो पूर्ण करूया. आजचं हे संबंध धकाधकीचं जीवन आहे. वेळ नाही हो असा परवरीचा शब्द आहे. परंतु हा वेळ नाही हो असा म्हणणारा हा तरुण वर्ग जो आहे हे लक्षात घ्या. या तरुण वर्गाला हा गुरुदत्त योग आणि शक्तिपात महायोगच तारणारा आहे. आज आमच्याकडे सगळी तरुण पिढी आहे. याच वयामध्ये हे सगळं बीजारोपण होतं. कारण पुढे जसजसं वय वाढत जातं सगळ्या शरीरामध्ये हे कमतरता जाणवा लागते. तिथे तुम्ही काय करणार? अध्यात्म. बरोबर. अध्यात्म म्हणजे सकारात्मकता. अध्यात्म म्हणजे सकारात्मकता. दुसरा जो आहे भाग ते म्हणजे पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी. म्हणजे पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता. दुसरं म्हणजे काय? आता मी म्हणलं पारदर्शकता. पारदर्शक. आता हे दोन विषय मला वाटतं सगळ्यांना समजले असतील. अगदी. एवढं सोपं अध्यात्माची व्याख्या एवढी सोपी करून कोणीच सांगितलं पुढे ते फार महत्वाचं आहे. ते नंतर सेल्फ अवेकिंग आहे. सेल्फ अवेकिंग म्हणजे काय? आत्मशक्ती जागृत होते. विदाउट एनी इन्स्ट्रुमेंट. आजच्या काळामध्ये असं पॅरामीटर्स बीपी तपासायचा असं लावावं लागतं, पण तसं इथे नाही आहे. याचं कारण दोन मूलभूत गाभा, सकारात्मकता आणि पारदर्शकता हा अविभाज्य भाग या महापुरुषांच्या या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या वास्तूमध्ये ज्यावेळेस तुम्ही इथे येता तिथे शक्तीचा आपोआप वाटा. अरे याचा तरुण वर्ग येतात, अरे आज वी फील डिफरंट नाव. आम्हाला फार चांगलं वाटलं. हे मी बोलत नाही, तरुण पिढी बोलते. मी म्हणतो बसा महाराजांच्या समोर बसा, डोळे मिटा, स्वस्थ बसा, डोळे मिटा आणि पाहत राहा, आत पहा. हा मूल मंत्र आहे. हे आपोआप होत असतं आणि याची गरज आहे आज. प्रचंड आपण बाहेर जे चाललंय ना ते आपण कल्पना करू शकत नाही. म्हणून हे घराघरामध्ये नेण्याचं हा शक्तिपात योग आणि गुरुदत्त योग हा घराघरामध्ये जाऊन घरातली शांतता ही प्रस्थापित व्हायला पाहिजे असं या सर्वांचं, तीनही महात्म्यांचं किंवा देवाचं म्हणणं आहे. बरोबर. आणि घर जर स्वास्थ्य असेल म्हणून आम्ही स्वामी महाराजांना नेहमी प्रार्थना करतो, महाराज आणि महाराजांना, की कुटुंब, व्यक्ती, कुटुंब, समाज, राज्य आणि राष्ट्र याला जर शांतता आणि एकात्मता पाहिजे असेल तर ही गरज आहे शक्तिपात महायोग आणि गुरुदत्त योग. बस, विषय संपला. आता अन्य जे आहेत हे उपक्रम भरपूर आहेत. आपण एक एक उपक्रम नंतर घेऊ. आणि हे तरुण पिढीबद्दलही तुम्ही जे म्हणालात पुढच्या भागात नक्कीच सखोल चर्चा करू, कारण खरंच काळाची गरज आहे.
तरुण पिढी भरकटत चालली आहे, तिला योग्य मार्गावर आणण्यासाठी म्हणून आत्मनियंत्रण आणि पारदर्शकतेची तुम्ही आता व्याख्या केली, ती खरीच गरजेची आहे. आणि आपल्या पुढल्या भागामध्ये आपण ते घेऊ, तेही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. आता म्हणजे आपण समारोपाकडे आलोय आपल्या ह्या पॉडकास्टच्या, आणि इतकं सुंदर, म्हणजे किती वेळ गेला हे कळलं नाही आणि प्रेक्षकांनी ऐकताना तीच अनुभूती येईल. पण मला असं विचारायचंय की आता हे एवढं कार्य वासुदेव निवासच्या तर्फे होतं बरोबर आहे, आणि बरोबर अविरत भक्ती यज्ञ, ज्ञान अगदी यज्ञ बरोबर. चालूच आहे आणि तो पुढेही चालत राहणार दत्त महाराज कृपेनी, तुमच्याही आशीर्वादाने. पण आता तरुण पिढीचं जसं निघालं, तरुण पिढी आहे आपल्या प्रेक्षकांमध्ये आणि प्रेक्षकही आहेत सर्व वयाचे, तर तुम्ही त्यांना एक मार्गदर्शक म्हणून काय सांगू शकता, किंवा मार्गदर्शन काय, उपदेश खरं म्हणू थोडक्यात काय तुम्ही देऊ? माझ्या मनातला तुम्ही ओळखलंच. कारण तुमचे प्रश्न जे विचारताय तुम्ही, माझ्या मनामध्ये यायला आणि तुमच्या मुखामधून बाहेर पडायला योग्य वेळ आहे. एक विषय असा आहे आजच्या काळामध्ये, अध्यात्मामध्ये आपण सगळीकडे पाहतो. याचं सूत्र भगवंताच्या वाणीमध्ये आहे, न बुद्धिभेदन जनयेत, बुद्धिभेद करू नका. अध्यात्मामध्ये ही गडबड आहे, ही गडबड आहे. रीळ तयार करणं आणि वेगळ्या तरुण पिढीला वेगळ्या मार्गावरती नेण्याचं काम काही अंशी हे अध्यात्म क्षेत्रामधून होतं. म्हणून न बुद्धिभेदन जनयेत अज्ञानं कर्मसंगिनाम, भगवंताची वाणी आहे, बुद्धिभेद करू नका. आणि तो होतोय याचा. जरा थोडंसं हे वाक्य अधोरेखित केलं पाहिजे. मग अंधश्रद्धा, जादूटोणा, अरे काय गरज आहे? गरज नाही हो, नाही गरज. का घाबरता? हे घाबरवण्याचं काम चालू आहे. म्हणून घाबरवून तुम्ही आपल्या अध्यात्मामध्ये आणण्याचा जे प्रमुख व्यक्ती करतायत त्यांना माझी विनंती आहे, नका असं करू. काय टिकणार आहे हे? नाही टिकणार. चिरकाल जे आहे, हे चिरंतन तत्व जे आहे ते शुद्ध आहे. बुद्धिभेद करतात, अरे अमुक झालं, मग घाबरला, तो आपल्याकडे आला, ह्याची गरज नाही आहे. तुम्ही त्याला निर्भय बनवा. हरिनो कार्य शूरनाचे नाही, कायरनो काम देऊ नये. आणि निर्भय बनवलं पाहिजे तरुणांना. म्हणजे भीतीपुटी अध्यात्म, स्वार्थापुटी अध्यात्म. आणि असा विषय आमच्या या सगळ्या पूर्वसुरींनी कदापिही केला नाही. नाही नाही, हे पाहिजे नाही. कशाला आहे तुम्हाला मनुष्यजन्म मिळाला आहे? घाबरण्यासाठी? हरिनो कार्य शूरनाचे प्रबल बना, आत्मबल वाढवा, सगळी इंद्रिये प्रबल करा आणि आत्मसुख मिळून विजयी व्हा. हा संदेश आपल्या अध्यात्माचा आहे. पण आज कुठं आहे? खरंय, वेगळं आहे. का असं करता? मी अनेक संतांना भेटतो, अहो नका हो, ह्याची गरज नाही आहे. त्यांना या तरुण पिढीला पारदर्शक सगळं ठेवा. त्यांना सांगा गीता वाचा, गीतेचा मूळ गाभा आहे. भागवत वाचा, गुरुचरित्र वाचा. हे सगळे ग्रंथ वाचायला लावून त्याच्यामधलं त्याची आवड निर्माण करणं आणि त्याला निर्भय बनवणं, हे खरं अध्यात्माचं आहे. आणि ते आमचं कार्य आहे. आम्हाला हे पहिल्यापासून नाही. एक प्रसंग सांगतो आणि विषय संपवतो. एक प्रसंग इंदोर, एक मध्य प्रदेश मधला आहे. एक तिथे मोठे शास्त्री पंडित होते. बघा, आजच्या काळाला तुम्ही तुमचं कसं पॅरलल आहे हे जाणून घ्या. तिथे एक मोठे विद्वान होते. त्यांचा गलबला असा होता की कुठलीही वस्तू इथून तिकडे मी नेऊ शकतो. आता गंमत अशी झाली, नेमकी त्या गावामध्ये स्वामी महाराज गेले. आणि स्वामी महाराजांना अनेक जणांनी सांगितलं, महाराज एक कोणतरी फार मोठे विद्वान, आता शास्त्री, अध्यात्मामध्ये फार जाणतेत, ते असं करतात. हो, चला म्हणाले आपण. आता म्हणजे थोरवी त्यांची अशी, चला म्हणाले आपण त्यांच्याकडे जाऊ, पुढचा प्रसंग फार मोठा आहे, चला म्हणाले आपण जाऊया. त्यांच्या घरी गेले आणि स्वामी आले म्हटल्यानंतर ते घाबरले. पहिल्यांदा नमस्कार केला. बसा बसा म्हणाले, गर्दी जमलेली.
अशा ठिकाणी फार गर्दी असते. चमत्काराला नमस्कार फार नमस्कार. करतात. गंमत आहे हा. म्हणजे मला आणि माझा आजचं युग तेच आहे. हा पण चमत्काराला नमस्कार असतो. हम्म. एवढी गर्दी बघितली, सगळ्यांच्याकडे स्वामीने बघितलं. वा रे वा, काय तुमचा लौकिक आहे हो म्हणाले. हम्म. काय तुम्ही कुठली वस्तू गायब करता, तुम्ही आणता. एक काम करा म्हणाले. त्यांनी जवळची एक भस्माची डबी ठेवली. हम्म. एवढी हलवून दाखवाल. त्यांनी ते नेहमीप्रमाणे एक काहीतरी घेतली, हम्म. जादूगाराची काढली. कारण अगोदर सगळा तो प्रकार झाला असता. हम्म. ती हलवली की ती पुढे गेली, ही इकडे गेली, तिकडे गेली की लोक टाळ्या वाजवायचे. हम्म. जादूगार आहे काय म्हणाले. पण भस्माची डबी दोरभर तसूभर सुद्धा हल्ली नाही. धसधसा रडले, नमस्कार केला त्या महान विद्वानाने. महाराज क्षमा करा. मग स्वामी महाराज म्हणतात नका असं करू. हम्म. लोक श्रद्धाळू आहेत, भक्तिवान आहेत, हम्म. पण त्यांच्या आणि भक्तीचा आणि श्रद्धेचा असा बाजार मांडू नका. हम्म. हे चिरकाळ टिकणार नाही. त्यांना सन्मार्गाला लावा. हम्म. आता इथे काय झालं म्हणजे हे सगळं जे काही आहे आज चाललेलं आहे ते या लोकांनी पूर्वीच सांगून ठेवलंय. हो, बरोबर. याने काय, ह्याने काय, त्याने काय, हे मला वाटतं सर्व आज पाहणारे आहेत त्यांना हे पटेल. हम्म. माझं म्हणणं असं आहे की तुमच्या या आजच्यामधून लोकांना सांगा, नका भूलू. हम्म. काय भुललासी वरली वरलियांगा. का म्हणाले हो हम्म. संत, का म्हणतात म्हणजे तेही तेच बोलतात, हेही प्रसंगातून दाखवून जातात. म्हणजे खऱ्या अर्थानं समाजाला दिग्दर्शन, हम्म. सत्याची, अनुभवाची आणि आनंदाची ही खऱ्या अर्थानं जोड आहे. आणि ती वासुदेव निवासमध्ये मिळते. अगदी विश्वासानं मी सांगतो. आमच्या इथे कुठलाही बाकीचा भाग नाही. आम्ही सांगतो स्वामींचं वाङ्मय वाचा. हम्म. शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता. शांत हो, चित्ता शमावी. करुणा का रचना असे नाही. करुणा त्रिपदी. म्हणजे ही करुणा भाकली त्यांनी, पण ती समाजाकरता आहे. प्रत्येक वाङ्मय समाजाकरता निर्माण करणारे हे 3 अध्वर्य म्हणजे हा वासुदेव निवासचा गाभा आहे. आणि आत्मा म्हणजे आदिगुरु भगवान दत्तात्रेय प्रणित हा गुरुदत्त योग आणि आदिगुरु भगवान शंकर प्रणित शक्तिपाद महायोग असं एकत्रीकरण असणाऱ्या या वासुदेव निवासचं सगळं तुमच्या समोर ठेवलं आहे. मला नाही असं वाटतं. अध्यात्माचं महान केंद्र आहे. आणि अगदी गरज. आणि मला हे महाराज तुम्ही बोललात ते खूप आवडलं. आपला अध्यात्म कशासाठी, निर्भयतेसाठी अध्यात्म, ही एक नवीन डेफिनेशन आली. निर्भय बना, अध्यात्मातून निर्भय बना. अगदी ही कन्सेप्ट. आता हा निर्भय बनो, निर्भय बनो. अरे निर्भय बनो असं म्हणून उपयोग नाही. क्षमा करा. निर्भय बनो काय, अरे इथे या, निर्भय बना हा मूलमंत्र आहे. मग ह्यानी कशाला वाङ्मय निर्माण केलं. अगदी असं आणि विषय खूप छान. म्हणजे आपल्या तरुण पिढीला, प्रेक्षकांना, सगळ्याच वयोगटातल्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन मिळालं की कुठल्याही बाबाबुवांच्या नादी न लागता आपलं हे अध्यात्म आहे तेच खरा गाभा आहे, धर्माचा म्हणू किंवा निर्भयतेचा आणि आत्मशांतीचा. हे अगदी. आणि वासुदेव निवासमधून आल्यावर कळतं, वासुदेव निवासमध्ये आल्यावर की आत्मशांती काय असते. तुम्ही तो शब्द वापरला पण तुम्हाला मी नमस्कार करतो. अगदी खरंच खूप अद्भुत महाराज. आणि मनसोक्त गप्पा ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आलात, प्रेक्षकांशी मनसोक्त आणि मनमोकळा संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मी व्यक्त करते. आणि प्रेक्षकांना हा नक्कीच आवडला असेल आपला अध्यात्म आणि आत्मनिर्भरतेचा संवाद असं मी म्हणेन. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला कळवू शकता. आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.